आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय उदय सामंत, आदरणीय विजय भटकर साहेब, विशेषतः कार्यक्रमाला उपस्थित श्री नितीन वाघमोडेजी, डॉक्टर नितीन खाडे आणि नाम फाउंडेशनच्या वतीने गेली 10 वर्ष त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या नीट समजून घेऊन नाम फाउंडेशनच्या वतीने पाण्यावर आणि जलसंवर्धनावर अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं असे नाम फाउंडेशनचे आदरणीय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, मला विशेष रूपाने या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या भागामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं खरं कारण पाणी आहे आणि पाणी हीच खरी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी समस्या आहे. जर पाणी मुबलक झालं तर कदाचित शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. विदर्भामधले जे 5 जिल्हे होते, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा, त्यातल्या पश्चिम विदर्भ पूर्ण आणि पूर्व विदर्भातला एक जिल्हा, याच 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि याचं कारण असं होतं की या भागामध्ये पाण्याची तीव्र समस्या होती. पाण्याची एवढी तीव्र समस्या होती की सिंचनाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी कापूस उत्पादनाचं मुख्य क्षेत्र होतं. भटकर साहेबांना माहिती आहे, ते अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरचे राहणार आहे आणि त्या भागामध्ये या सगळ्या शेतकरी, जमीन भारी होती पण कॉटन प्राइस मेकॅनिझम यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कर्जाचा बोजा वाढला आणि शेवटी स्वखुशीने नाही पण नाईलाजातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येचं सत्र केवळ विदर्भापुरतं नव्हतं, पण हे सत्र पुढे मराठवाड्यात पण गेलं आणि त्यामुळे ही या समस्येमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर महाराष्ट्रामधील अनेक संवेदनशील मनं अस्वस्थ झाली. अस्वस्थ होणं हे नैसर्गिक होतं, कारण ज्यांच्यामध्ये संवेदनशीलता असेल त्यांनी अस्वस्थ होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यातून नानांच्या आणि मकरंद अनासपुरेंच्या मनामध्ये हे जे अस्वस्थता होती आणि जी संवेदनशीलता होती, त्यातून सामाजिक दायित्व, सामाजिक जबाबदारी या भावनेमधून त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली आणि या कार्याला सुरुवात केली. खरं म्हणजे ही समस्या खूप मोठी आहे, ही काही लगेच सुटण्यासारखी असं नाही आहे. खरं म्हणजे एका सुंदर कवितेमध्ये एकाने सुंदर लिहिलं आहे की एका गावामध्ये आग लागली आणि आग लागल्यावर गावातली घरं उद्ध्वस्त व्हायला लागली. सगळीकडे अफरातफरी सुरू झाली. फायर ब्रिगेडच्या गाड्यांचे सायरन वाजायला लागले आणि त्याच वेळी लोकांनी आपल्या घरातून बादल्यांमध्ये पाणी आणून तेही पण येऊन धावून धावून आगीवर टाकत होती, पण आग विझायचं काही नाव घेत नव्हती. त्यावेळी एक घटना अशी घडली की एक लहानशी चिव होती, तिने हे बघितलं आणि तिने पण एका टाक्यामध्ये जाऊन आपल्या चोचीत पाणी घेतलं आणि ते पाणी आणून ती त्या आगीवर टाकत होती. आणि आगीवर जेव्हा ते पाणी टाकत असताना कावळ्यांनी बघितलं आणि त्यांनी विचारलं की तुम तो बहुत शहाणी बन रही हो, एवढी मोठी आग लागली आहे आणि तू चोचीत जाऊन थोडीशा पाण्याने ही आग विझणार आहे का? आणि म्हणून त्यांनी असं म्हटल्यानंतर तिने उत्तर दिलं की मला माहिती आहे की माझी ताकद खूप लहान आहे, माझी क्षमता खूप लहान आहे, पण मी तरी पण ही आग विझवण्याचा याकरता प्रयत्न करत आहे की ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल
त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये नाही. ही छोटीशी घटना जी आहे ही खरं म्हणजे जीवनातली प्रेरणा आहे. आणि खरं म्हणजे मला हे विशेष रूपाने मी एवढ्याच कार्यक्रमाकरता आलो, याचं कारण मी जवळपास 80 ते 90% काम हेच करत असतो. मी जवळपास राजकारण करतही नाही. आणि आता तर मी तिसऱ्यांदा जेव्हा लोकसभेत निवडून आलो तेव्हा लोकांना सांगितलं की मला तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या, मी तुम्हाला चहा देखील पाजणार नाही आणि फोटोही लावणार नाही. त्यामुळे मी जवळपास हेच काम करतो. आणि मला एक लक्षात आलं, जे बाकीच्या राजकारण्यांनी जर त्याचा विचार केला तर त्यांना याचा फायदा होईल, की जो सामाजिक काम करतो त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज राहत नाही. आणि जातीपातीचा तर मुळीच नाही. जातीची गरज नाही, पातीची गरज नाही, जात पंथ धर्म भाषा संप्रदाय कशाची गरज नाही. आणि आपण लोकांच्या भीतीमुळे आपली भूमिका नाही बदलवली पाहिजे. आपली भूमिका ठाम ठेवून आपल्या प्रामाणिक भूमिकेमुळे लोकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे, हे खरं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने आज समाजामध्ये हे समाजकारण करणारे जे संवेदनशील लोक आहेत निरनिराळ्या क्षेत्रातले, त्यामध्ये नाना आणि मकरंदनी हे काम केलं. खरं म्हणजे त्यांना सलाम ठोकण्याकरता आणि धन्यवाद देण्याकरता मी आलो. आणि मला आनंद याच्याकरता आहे की मी पण हेच काम करत असतो. आणि मला थोडंसं अजून मॉडेल मी चांगलं तयार केलं आहे की त्याच्यात आता पैसे मागायची गरज नाही आहे. मी साड्या तयार करतो, गालिचे तयार करतो, ऑर्गॅनिक खत तयार करतो, बांबूमध्ये काम करतो, इथेनॉल तयार करतो, अनेक गोष्टी मध्ये आहे. आता मी नुकतंच म्हणजे खरं म्हणजे इतकं वाईट चित्र आहे समाजातलं की मी एक सेंटर सुरू केलं मागासवर्गीय भागात नागपूरच्या. MRI 1200 रुपयामध्ये, CT स्कॅन 800 रुपयामध्ये आणि 200 टेस्ट पॅथॉलॉजीच्या 300 टेस्ट 200 रुपयामध्ये आणि डायलिसिस 500 रुपयामध्ये. आणि मला एवढं वाईट वाटतं की आता त्या MRI करता 6 दिवसाची वेटिंग लिस्ट आहे. आणि सकाळी 6 पासून सुरू झाल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत केल्यावरही पण संख्या संपत नाही. आणि ज्यावेळी अनेक लोक येतात तेव्हा लक्षात येतं की जर ही सुविधा नसती तर ते MRI काढूच शकले नसते. त्यांना मरण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. समाजामधली ही जी दुःख आहेत, ही जी संवेदनशीलता सामाजिक मनामध्ये जी निर्माण होते, ते खऱ्या अर्थाने नानांचं आणि मकरंद यश आहे. आणि खरं म्हणजे ही संवेदनशीलता अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, म्हणून या कार्यक्रमाचा सगळ्यात जास्त उपयुक्तता आहे. आणि आज नानांचं तसं तुम्ही सांगितलं की शेतीचा प्रश्न, आता मी खूप यातला एक्सपर्ट नाही आहे, पण थोडंसं जलसंवर्धनात मला 6 डिलिट्स डॉक्टरेट मिळाल्या आणि ॲग्रिकल्चर सायन्समधल्या 8 मिळाल्या, आपलं ॲग्रिकल्चर सायन्समधल्या. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठाच्या मिळाल्या. आणि मी शेवटी या मतावर आलो आहे की गहू तांदूळ ज्वारी मका लावून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, याच्यावर माझा विश्वास नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञान आणून आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि ते प्रयोग आता यशस्वी झाले आहेत. 22 लाख कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो आज महाराष्ट्रात. सगळे साखर कारखाने आणि ऊसवाले वाचले याचं कारण इथेनॉल सुरू झालं. आता इथेनॉलपासून डिझेलच्या अल्टरनेटिव्हला आयसोब्युटेनॉल सुरू होत आहे. आणि एवढंच नाही तर बायोगॅसपासून आता आपण हवाई इंधन तयार करतो आहे, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, जे शेतकरी ते तयार करणार आहे. आम्ही बिटुमिन तयार झालं आणि नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर हे जे लिग्नंट तयार होतं बायोमासपासून CNG तयार करत असताना त्याचं बिटुमिनमध्ये टाकून 35% बिटुमिनमध्ये टाकून रस्ता बनला. तेव्हा सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने सर्टिफाय केलं की बिटुमिन रोडपेक्षा हा जास्त चांगला आहे, म्हणजे शेतकरी डांबरदाता येऊ शकतो. आणि आता हायड्रोजन बनवण्याच्या मागे लागलं पाहिजे.
आहे गोष्टी. आम्ही मक्यापासून इथेनॉल सुरू केलं त्यावेळी मक्याची किंमत होती 1200 रुपये क्विंटल आणि त्यावेळी MSP होती 1800 रुपये क्विंटल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, केवळ एक निर्णय सरकारने घेतला तर मक्याच्या किंमत झाली 2800 रुपये क्विंटल. आणि आता पूर्ण उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र सगळ्या राज्यात 3 पटींनी मक्याचं उत्पादन वाढलं, मक्याची लागवड वाढली आणि आता मक्याचे 3 पिकं घेता येऊ शकतात. त्याचा फायदा आहे. एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि उत्पादन वाढवणं आणि उत्पादनावर प्रोसेसिंग करणं, व्हॅल्यू ॲडिशन करणं ही एक मोठी प्रक्रिया आहे. आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी यात जास्त सांगण्याची गरज नाही, कारण या ठिकाणी चांगल्या प्रकारे असे अनेक कार्यक्रम होतात. आपल्या इथे सांगलीमध्ये मी आलो होतो त्यावेळी चितळे डेअरीनी एकच विषय जरी महाराष्ट्रात आला तरी शेतकरी आत्महत्या नाही करणार. आपल्या ज्या गाई म्हशी आहेत, आपल्याकडे माहिती आहे टेस्ट ट्यूब बेबी, तसं टेस्ट ट्यूब गोरी आता सुरू झाली आहे. 1952 साली आपल्या देशातली गीर जातीची गाय ब्राझीलला गेली आणि ती 60 लिटर दूध देते आणि तिचा जो बूल आहे, सांड आहे, त्याचं नाव तर तोळेंडो. त्याच्यापासून त्याचं सिमेंस आता भारतात आणलं आणि 2 लिटरच्या गाईला दिलं तर 12 लिटरची गोरी झाली. आणि आता एम्ब्रिओ ट्रान्सफरची टेक्नॉलॉजी आली जी चितळेंनी सुरू केली आहे. तीच बारामतीमध्ये पवार साहेबांकडे एक सेंटर आहे आणि एक नागपूरला व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत मी सुरू केलं आहे. आणि या तिन्ही सेंटरचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि 2 लिटरच्या गायीपासून प्रत्येक ठिकाणी 12 लिटरची जो गाय झाली, 15 लिटरची झाली, ती दर बेतात वाढत जाणार. जर प्रत्येक शेतकऱ्याकडे 20-20, 25-25 लिटर जर दूध आलं तर कशा करता शेतकरी आत्महत्या करणार. हे बकरीचा कन्सेप्ट खूप सुंदर आहे. मी पण हा सुरू केला, अजून जमलं नाही मला ते. बकरी बँक, की 2 बकऱ्या आणि 1 बकरा द्यायचा आणि त्याच्या बदल्यात हळूहळू 2 वर्षात त्यांनी 4 बकऱ्या आणि 1 बकरा वापस करायचा आणि तो पुन्हा दुसऱ्याला द्यायचा. एका लहानशा गोष्टीतून गरिबी दूर होऊ शकते. पण या सगळ्यांमध्ये कुठेतरी मार्गदर्शन करणारे, इनिशिएटिव्ह घेणारे, समर्थन देणारे लोकांची गरज आहे. थोडंसं मला बोलणं अडचणीचं आहे, पण माझं पहिल्यापासून मत राहिलं की सरकारला दूर ठेवलं पाहिजे. सरकारच्या मी शक्यतोवर माझ्या सगळ्या प्रकल्पांमध्ये मी काही सरकारी अधिकाऱ्यांना येऊ देत नाही, सरकारची मदत काही घेत नाही. कारण सरकारचा हात जिथे लागला तिथे समस्या सुरू होतात. मग त्यामुळे जेवढं शक्य आहे तुम्ही मदत घ्या, पण पुढे सरकारच्या अडचणी काही वेळानंतर त्यांची सिस्टम अशी आहे की अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. पण उत्स्फूर्तपणे समाजामध्ये काम करणारे खूप लोक आहेत. त्यांना काही करायचं आहे समाजाकरता, त्यांना करण्याची इच्छा आहे आणि त्यांना समाजातून मदत करणारी लोकही पण आहे. पण जसं आपण मदत करण्यापेक्षा त्यांना स्किल शिकवलं. आमच्या इथे एका मुलीनी ती मेहंदी काढते आणि मग मी तिला म्हटलं मेहंदी काढायचे क्लासेस घे. तिने 1000 मुली मेहंदी काढणाऱ्या तयार केल्या आणि आमच्याकडे ते सांस्कृतिक महोत्सव ज्याला तुम्ही आला होता, आम्ही त्याच्याकडनं या शारदोत्सव आणि दुर्गोत्सवामध्ये 49,000 महिलांना मेहंदी काढायचा कार्यक्रम घेतला. 600 मुलींनी मेहंदी काढली आणि पर मेहंदी मागे त्यांना 100 रुपये दिले. त्या 600 पैकी 90% मुली दलित आणि मुस्लिम समाजातल्या होत्या आणि त्यांना पैसे मिळाले. आणि आता परिणाम असा झाला की मला त्या मुली जेव्हा भेटतात त्या दुबईला जातात, कलकत्त्याला जातात, विमानाने जातात. कारण जेव्हा श्रीमंत लोकांकडे लग्न होतात तेव्हा सगळ्या महिलांच्या मेहंदी काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळतात आणि त्या आता 15,000, 20,000 रुपये महिना कमवायला लागल्या. कपड्याच्या चिंध्यातून आमच्या इथे महिलांनी 1500 महिलांचा प्रकल्प गालीचे तयार केले आहेत. आणि मी जेव्हा सगळ्यांना भेट देतो विचारतो केवढाचा आहे, तर 8,000चा, 10,000चा. मी सांगतो 450 रुपयात बनलेला आहे आणि 550 रुपयात विकले जातो. महिलांनी तयार केला. त्यामुळे आपण त्यांना स्किल शिकवणं आणि त्यांच्या पायावर उभं करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि काही ठिकाणी असे आहेत ज्याच्याकरता मी तुम्हाला सहकार्य मागण्याकरता आलो की ह्या जलसंवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही NHI कडनं एक योजना काढली
की आम्हाला रस्त्याकरता ॲग्रिगेट लागतं, मुरूम लागतं, माती लागते, आम्ही तुम्हाला 1 पैसा खर्च करू नका, फुकटात तलाव बांधून देतो, फक्त ती माती किंवा मुरूम आम्हाला नेण्याची अनुमती देऊन रस्त्यात वापरायची परवानगी द्या. तर विदर्भात आता मोठ्या प्रमाणावर खूप जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यात एक बुलढाणा ते अजिंठा रस्ता होता. या ठिकाणी धनगर समाज मोठ्या प्रमाणावर होता आणि दर 17,000 लोक मायग्रेट व्हायचे. त्या सगळ्या रस्त्यावरचे रुंदीकरण झालं, गाळ काढला गेला, तलाव झाले. आणि आता प्रतापराव जाधव तिथले केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी मला परवा सांगितलं की तिथे आता एवढा मका लागला, 2-2, 3-3 पिकं मक्याची घेतात, एकही धनगर समाजाचा माणूस तिथून गाव सोडून जात नाही आणि त्या गावातला पाण्याचा प्रश्न सुटला आणि सिंचनही वाढलं. अनेक उदाहरण तुमच्या इकडे आहेत, माझ्या इकडे आहेत. या देशात पाण्याची कमी नाही, या पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. आंध्र प्रदेशमध्ये नावाचं मोठं धरण बांधण्याची संधी मिळाली, 8,000 कोटी. चंद्रबाबू नायडूंचा खूप आग्रह होता, अनेक होत्या, याचा जवळ पूर्ण होत आलं. त्यात गोदावरीचं पाणी समुद्रात वाहून जातं, नाही. पण त्या धरणाच्या ती गोदावरी जाते, तिला नद्या मिळतात, पाणी खूप आहे. या देशामध्ये आपण एवढं स्थिती खूप आहे, पण पाण्याचं नियोजन. काही लोक असं म्हणतात की या उसाला खूप पाणी देता, तुम्ही पाणी घालवता. हा, उसाला पाणी जास्त लागतं, ड्रीप वापरलं पाहिजे. पण मी भारतातल्या सगळ्या प्रांतात बघितलं, कुठेही पाण्याची कमी नाही. मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा 1970 पासून 23 भांडणं आहेत राज्यात, आणि ती अभिनिवेशात आहे. जसं कर्नाटक आणि महाराष्ट्राचं भांडणं होती, त्यावेळी मी ठरवलं की हे भांडणं मिटवायची आणि मी सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आणि म्हटलं दरवाजा बंद करायचा आणि मी सांगायचं जोपर्यंत तुमचं एकमत होत नाही तोपर्यंत मी दरवाजाच उघडत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 24 पैकी 17 झगडे मी निपवले. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल. आणि ज्यावेळी तामिळनाडू आणि कर्नाटक भांडत होते पाण्याकरता, तेव्हा दोन्ही मुख्यमंत्र्यांना मी बोलावलं आणि त्यांना सांगितलं, बघा हे गोदावरीचं 1300 TMC पाणी जे समुद्रात चाललं आहे, हे पाणी आपण अडवून गोदावरीचं पाणी जे अडवलेलं आहे ते पाणी आपण कृष्णामध्ये टाकू, आपलं कृष्णेत टाकू, कृष्णेचं पेनारमध्ये टाकू आणि पेनारचं कावेरीत टाकू. आणि कावेरीचं पाणी, ती योजना तयार झाली 48,000 कोटीची, आणि ते सगळं पाणी म्हणजे कन्याकुमारीला टेल एंड ऑफ तामिळनाडूपर्यंत पोहोचेल. तर तुमची भांडणं कशाला करता, इतकं पाणी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण लोकांना कसं समजवायचं, कारण पाण्यातही राजकारण आहे ना, जसं जातीत राजकारण आहे तसं पाण्यातही आहे. त्यामुळे असे प्रश्न जे आहेत ते कारण नसताना निर्माण झाले आहेत. भरपूर पाणी आहे आणि म्हणून आज हा सगळ्यात सोपा मार्ग आहे की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. पण नाना, याच्यात आमच्याकडे एक अडचण आली. मला माहिती नाही इथली जिओलॉजी कशी आहे, प्रत्येक राज्यातली वेगळी आहे. आता हिमालय, आजपर्यंत मी मंत्री होण्याच्या आधी माझा समज असा होता की माउंटेन म्हणजे दगड, कारण आपण सह्याद्री पाहिला. पण हिमालय म्हणजे मातीचा आहे, दगड नाहीच आहे. आणि एकदा बादल फाटलं, पाऊस आला, त्यांना धन कोसळतो खाली. पण प्रत्येक जिल्ह्यातली स्थिती वेगळी आहे आणि या स्थितीमध्ये ती जिओलॉजी आहे ती वेगळी आहे. जिओलॉजी, मिनरॉलॉजी, क्रिस्टोग्राफी, जिओफॉर्मॉलॉजी, या चारीमधले आधार वेगळे. तर आमच्याकडे काही सायंटिस्ट, मी 25 वर्ष याच्यावर काम करतो, आता आमचेही 25 वर्ष होणार आहेत. त्यात 6 जिओलॉजिस्ट आहे आमच्या NGOमध्ये. त्यांनी समजावून सांगितलं सोप्या भाषेत की काही रॉक जे आहेत ते पाणी पिणारे आहेत आणि काही रॉक कॉन्क्रीट सारखे आहेत. मी त्यांना त्याच्यात काय आहे म्हणे, 10 प्रकारचे रॉक्स आहेत: टाल्क, जिप्सम, कॅल्साइट, ॲपेटाईट, ऑर्थोक्लेट्स, क्वार्ट्ज, कोरंडम, डायमंड. हे 10 प्रकारात त्याचं वर्गीकरण. आणि त्याच्यात जे पाणी पिणारे रॉक्स आहेत ते जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत खोल घेण्याशिवाय पर्याय नाही.
आणि तो लागला की मग पाणी प्यायला जमीन सुरुवात करेल आणि मग पाण्याचा साठा जमिनीत जसं फिक्स डिपॉझिट आहे तसा पाण्याचा साठा निर्माण होईल. आणि मग आज या छोट्या पद्धतीने जर आपण जलसंवर्धन केलं तर कदाचित आपल्याला मोठी धरणं बांधण्याची आवश्यकता पडणार नाही. माझ्या स्वतःच्या घरी माझ्याकडे 60 एकर शेती आहे. नदी नाल्याचं खोलीकरण केलं आणि 3 विहिरी होत्या. उन्हाळ्यात 1 तास पंप चालायचा. आता माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहेत. 8 तास चालतात. विजेचं बिल 0 आहे आणि इरिगेशन आहे पूर्ण आणि पाण्याची कमी नाही आहे, केवळ जलसंवर्धनामुळे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही जसं NHAI कडनं हे करतो, आता आम्ही पुणे ते औरंगाबाद रस्ता बांधतो आहे. 2 तासात औरंगाबाद आणि पुण्यापासून 4.5 तासात बेंगलोर. आता ह्या रस्त्याच्या आजूबाजूला माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त फॅसिलिटर व्हा. आणि महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना यांना साहेबांना माहिती आहे, फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य आहे त्यांनी माझ्या आग्रहाकरता एक GR काढला आहे. कारण याची जी रॉयल्टी आहे त्याच्यात कलेक्टरला टार्गेट असतं, ते तयार होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्पेशल GR काढून परवानगी दिली आहे की जेवढं तुम्ही नदी नाल्याचं खोलीकरण ॲग्रिगेट काढाल त्याच्यावर आम्ही कुठलीही रॉयल्टी घेणार नाही. तुम्ही फक्त जलसंवर्धनाने तुम्ही लेक तयार करून द्या आणि तुम्ही ती तुमच्या रस्त्यात वापरा, असे NHAIला त्यांनी परवानगी दिली. आणि त्यामुळे आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं फुकटात हे काम करून हजारो तलाव बांधले. आता येणाऱ्या काळात ह्या जे सगळे अनेक रस्ते आहेत या ज्या भागातले महाराष्ट्रातले, त्यात तुम्ही पुढे या. आणि तुम्ही जर हे केलं तर मला असं वाटतं की आपण अजून 10 पटीने हे तलाव बांधू शकू. पैशाचा खर्चच नाही, मागे लागणाऱ्यांची गरज आहे, ज्याला सामाजिक जाणीव आहे, याचं महत्त्व माहिती आहे आणि संवेदनशीलता आहे, ती लोक जर पुढे आली तर सहज शक्य आहे. मी महाराष्ट्रातल्या अनेक आमदार खासदारांना मंत्र्यांना खूप पत्र लिहिली, पण त्यातून तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. कारण त्याच्यात कोणाला तरी रस असला पाहिजे. आणि तुमच्यासारखा ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जर पुढे झाले तर आपण अनेक दुष्काळी गावं तिथली परिस्थिती बदलवू शकतो. आणि हे बदलवण्याची इच्छा असणार आहे. इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. स्ट्रॉंग पॉलिटिकल विल ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि त्याच्याचबरोबर दुसरी ताकद आहे की समस्या कशी सोडवायची, त्याचं नेमकं सोल्युशन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात कमीत कमी महाराष्ट्रातलं सिंचन हे जर 65% झालं आणि महाराष्ट्रातलं दुधाचं उत्पादन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कधीत कमी मला कधी कधी लाज वाटते या गोष्टी. मी कालच नागपूरला एका मीटिंगमध्ये सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यात 70 लाख लिटर होतं, पुणे जिल्ह्यात 50 ते 60 लाख लिटर दूध होतं रोज, आणि आता अहमदनगर जिल्ह्यात 50 ते 60 लिटर, सांगलीत आहे. आणि आमच्या संपूर्ण विदर्भातलं दूधही 50 लाख लिटर नाही आहे 9 जिल्ह्यातलं. म्हणजे याला कोणी तुम्हाला थांबवलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात दुधाचं उत्पादन आणि जलसंवर्धन 2 गोष्टी जर झाल्या, आणि मी डोळ्यांनी बघितलं, मला यावेळी निवडणूक प्रचारात खूप आनंद झाला. मी मराठवाड्यातून हेलिकॉप्टरने लातूरहून निघालो सांगलीकडे जायला. त्यावेळी गणपतराव देशमुख मला नेहमी भेटायचे. दादांना माहिती आहे, मी जेव्हा मंत्री होतो, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हा रस्ते विकास महामंडळ काढलं. भरपूर पैसे मार्केटमधून आम्हाला मिळाले. तेव्हा मला मनोहर जोशींनी सांगितलं की ते सिंचनाकरताही काढायचं. त्यामुळे मीच ते तयार केले होते 5 सिंचन मंडळाची सगळी योजना. पण त्यावेळी टेंभू, म्हैसाळ, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या, सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पाणी नव्हतं. आणि आम्ही विधानमंडळात भांडायचो की विदर्भाचा अनुशेष पूर्ण करा. तेव्हा इकडले लोक म्हणायचे, जरा आमच्याकडे येऊन तर बघा एकदा, आमची स्थिती तुमच्यासारखीच आहे. म्हणजे एक भाग जो होता तो समृद्ध होता आणि एक भाग जो होता तो समस्याग्रस्त होता. आणि म्हणून मी जेव्हा वॉटर रिसोर्स मंत्री झालो तेव्हा देवेंद्रजी माझ्याकडे आले आणि महाराष्ट्रातले जे धरणं होती ती 50% जास्त कामं झाली, जी 10-10, 12-12 वर्षापासून बंद पडली होती. त्याच्याकरता मी बळीराजा योजना काढली आणि केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला 8,000 कोटी रुपये दिले आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेकरता 6,000 कोटी दिले. आणि यावेळी मला बघायला मिळालं की आटपाडी आणि सगळ्या त्या भागात, सोलापूरकडनं मी दुष्काळी भागातून निघालो, मला एवढा आनंद झाला की सोलापूर ते कोल्हापूर हिरवं हिरवं दिसलं सगळं. जो दुष्काळी भाग होता तिथे सगळं पाणी पोहोचलं, तिथली परिस्थिती बदलली.
आणि म्हणून येणाऱ्या काळात पाणी हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. पण पाण्याबरोबर उत्तम शेती झाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमतही मिळाली पाहिजे. आणि ती शरद जोशी नेहमी सांगायचे. शरद जोशी द्रष्टे नेते होते. त्याने कोणाला त्यांचे विचार पटो किंवा न पटो, पण ते जे बोलले ते खरं ठरलं. ते म्हणाले, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये शेतमालाचे भाव ठरवण्याचा अधिकार आता कुठल्या देशाला राहणार नाही. मक्याचा भाव अमेरिका ठरवते, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो, साखरेचा भाव ब्राझील ठरवतो, तेलाचा भाव मलेशिया ठरवतं. आणि त्यामुळे जर सरप्लस प्रोडक्शन झालं तर डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला माहिती आहे कशी स्थिती होते. जेव्हा 40 रुपये किलो कांदा होतो तेव्हा आपण एक्सपोर्ट बंद करतो, आणि 1 रुपया किलो कांदा होतो तेव्हा आपण सोडून देतो वाऱ्यावर. तेव्हा कोणीच सरकार त्याचा विचार नाही करत, आणि मग कांदे रस्त्यावर फेकून देतात. आज साखर सरप्लस आहे. हे एवढे कारखाने जे टिकले आहेत ना पश्चिम महाराष्ट्रातले, जर इथेनॉल नसता आलं तर यातले 90% दिवाळं पिटून संपले असते. कारण ब्राझीलमध्ये साखरेचा उत्पादन खर्च जो आहे तो 27 रुपये किलो आहे, आणि महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात तो 32 ते 33 रुपये किलो आहे. तिथे 2-2 हजार एकराची शेत आहेत, आणि ते जेव्हा साखर वर्ल्ड मार्केटमध्ये ओपन करतात तेव्हा ते 30 रुपयांनी सगळी साखर विकल्यावर आपण 2 रुपये घाट्याने विकू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्याला अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिन दाता आणि हवाई इंधन दाता आणि हायड्रोजन दाता हे करता येऊ शकतं. आणि त्यातूनच गावं समृद्ध संपन्न होऊ शकतील. आणि त्याकरता अजून पुढे जाऊन काम करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आज खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पुढे होत आहेत, आणि नक्कीच मी तुम्हाला मदत करेन. मी पण शेतकऱ्यांमध्ये आता 25 वर्ष झाले ॲग्रो विजन म्हणून काम करतो. दरवर्षी आमच्याकडे 40 वर्कशॉप होतात, 5 लाख शेतकरी येतात. पाण्याच्या याच्यात आता 25 वर्ष झाली. स्वाभाविक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. पण आवश्यकता ही आहे की या सगळ्या चांगल्या गोष्टी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज आहे. आणि ते पोहोचवण्याचं प्रभावीपणे काम नाम फाउंडेशननी केलं, आणि म्हणून तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात. 10 वर्षाची हा जो कार्यकाल आहे हा खरोखर सामाजिक आर्थिक परिवर्तनाची एक नवीन दिशा देणार आहे. आणि समाजकारण जे आहे हेच राष्ट्रकारण आहे आणि हेच राजकारण आहे. सत्ताकारण किंवा पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही. वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. आणि समाजातल्या गरीब माणसाची सेवा करत आपण जर राहिलो तर आपल्याला राजकारणात मतं आपोआप मिळतात. जात, पंथ, धर्म, भाषा न बघता मिळू शकतात. आणि म्हणून तुम्ही हे जे कार्य करता आहात हे तुम्ही जेवढं करता आहात ते महत्त्वाचंच आहे, चांगलंच आहे. पण तुम्ही जे करता तशी करणारी हजारो संस्था उभ्या करण्यामध्ये जाणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ती प्रेरणा जास्त लोकांपर्यंत पोहोचवली तर ही जी समस्या आहे ही अजून आपल्याला कमी वेळात सोडवता येईल. ही कठीण आहे पण असंभव नाही आहे. चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. समाजातला तळागाळातला जो शोषित पीडित व्यक्ती आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, अंगावर कपडे नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या शेवटच्या माणसाचं जीवन बदललं पाहिजे आणि त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळालं पाहिजे. हे ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी आपलं काम पूर्ण होईल. मला आनंद आहे एका गोष्टीचा आहे की मी खूप रस्ते, पूल, टनेल खूप बांधले जागतिक, मी कधीचा उल्लेख नाही करत. पण एक गोष्ट माझ्या आयुष्यात लक्षात आली की मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा लहानपणापासून बघायचो की तो सायकल रिक्षा होता, त्याच्यावर मी, माझी आई, बहिणी 4 जण बसायचो. आणि माझ्या घरावरून जेव्हा मामाकडे स्टेशनवर जायला निघायचो तेव्हा चढावर तो रिक्षावाला उतरायचा आणि आम्हाला 4 लोकांना खिचता खिचता त्याच्या अंगातून, बनियन पण घालत नव्हता, बंडी पण नव्हती, त्याच्या अंगातून घामाचे थेंब गळायचे. तेव्हा मी उडी मारायचो आणि उतरून त्याला धक्का मारायचो. मी जेव्हा ट्रान्सपोर्ट मंत्री झालो तेव्हा मी IIT पासून सगळ्या लोकांना बोलावलं आणि मी त्यांना विचारलं की हे जी मानवीय शोषण आहे, 2 कोटी लोक 100 क्विंटलचा पोतं पाठीवर घेतात, माणसाला माणूस खिचतो. आणि बंगाल आणि झारखंडमध्ये तर ते बैलासारखं जू रिक्षाचं ठेवून माणूस खिचतो माणसाला. म्हटलं ही प्रथा बंद नाही होऊ शकत का? ते म्हणाले होऊ शकतं.
त्यावर प्रयोग सुरू झाले आणि मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आला. आणि ज्यावेळी मी तो रिक्षा आला त्यावेळी त्याला परवानगी दिली की तुम्ही बाजारात ISI मार्क असणारा कुठलाही पण टायर वापरू शकता, कुठलाही ॲक्सेल वापरू शकता आणि असेंबल करू शकता. आता त्यांनी ते रिक्षा तयार झाल्यावर या कंपनीवाल्या आमच्या विरुद्ध कोर्टात गेल्या. सुप्रीम कोर्टात केस लागली आणि केस लागल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मग मी शेवटी आमच्या अटर्नी जनरलला बोलावलं. म्हटलं मला असं वाटतं की मी सुप्रीम कोर्टात ही केस आर्ग्युमेंट करा. म्हणाले साहेब अशी प्रथा नाही आहे, तुम्ही कोर्टापुढे येणं. पण म्हटलं मग त्यांना मी सांगितलं एक गोष्ट. म्हटलं महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यात सांगितलं होतं की तुम्हाला एखादी माणसाचा गरीब माणसाच्या हिताकरता एखादी गोष्ट करायची असेल आणि त्याकरता जर कायदा तोडायचा असेल, पण त्यात जर गरिबाचं हित असेल तर एकदा नाही 10दा कायदा तोडायला हरकत नाही, हे महात्मा गांधींनी सांगितलं. त्यामुळे ISI मार्क जे यांचे स्पेअर पार्ट्स आहेत ते जर आपण वापरलं तर रिक्षा 1.25 लाखात होईल आणि नाही तर तो 2 लाखात होईल. गरीब माणूस कुठून घेणार? आणि म्हणून त्यांनी आर्ग्युमेंट केलं. आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो आणि मला आनंद आहे की 2 कोटी लोक जे माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते, जे पाठीवर 1 क्विंटलचं पोतं घेऊन चालत होते, ती पद्धत जवळपास संपूर्णपणे समाप्त झाली आणि त्यांना मानाने सन्माने जगता येतं. आता दिव्यांग देखील ई रिक्षा चालवतात, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा. महिलाही चालवतात, 1000-1500 रुपये रोज कमवतात. पूर्ण बिहार, UP अगदी थूर नेपाळपर्यंत रिक्षा जायला लागल्या आणि परिस्थिती बदलली. कुठेतरी मानवतेच्या आधारावर, संवेदनशीलतेच्या आधारावर गरीब माणसाला, जो समाजातला शोषित पीडित आहे, त्याच्याबद्दलची आत्मीयता, त्याच्याबद्दलची संवेदनशीलता ज्या लोकांच्या मनात असेल तेच असा विचार करू शकतात. पण जे लोक आपल्या समृद्ध आणि संपन्न जीवनामध्ये स्वतःपुरताच विचार करतात त्यांचं मन नाना कुठेतरी बदलवण्याची गरज आहे. एका हिंदीच्या कवीने एक सुंदर कविता केली आहे कि वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे. म्हणजे तुमच्या या नामचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काही असेल तर ते वैशिष्ट्य हे आहे की समाजातले जे शोषित, पीडित, दलित, सामाजिक, आर्थिक, शिक्षण मागासलेले आहेत, हे केवळ भाषण करून नाही होणार, हे कृतीतून झालं पाहिजे. भाषण देणाऱ्यांची कमी नाही आहे देशात. खूप लोक भाषण देतात की तुम्ही असं करा, पण स्वतः काय करा हे सांगणं एक महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः केलं आणि मग लोकांना करायला सांगितलं. तुमच्या या प्रयोगाची प्रेरणा अशा असंख्य कार्यकर्त्यांमध्ये जाऊन या समाजातल्या अशा अनेक शोषित पीडित लोकांना, शेतकरी, शेतमजुरांना, दलित पीडितांना त्यांचं जीवन बदलवण्याची संधी मिळेल आणि नामसारख्या अनेक संस्था आकाराला येतील आणि हळूहळू हा प्रश्न संपुष्टात येईल. त्या दिवसाची आपण सगळेजण वाट बघतोय. आणि म्हणून हा 10 वर्षाचा इतिहास हा तुमच्या संस्थेच्या कामाकरता तर खूपच चांगला आहे, पण या इतिहासाला बघून बाकीच्या लोकांनाही पण मी असं काहीतरी थोडं बहुत केलं पाहिजे. आम्ही कोणी साधू संन्यासी थोडी आहोत. तुम्हालाही तुमचा व्यवसाय, आम्हालाही हे सगळ्यांना आहे. सगळ्यांनी आपला व्यवसाय नीट केला पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, काही हरकत नाही, जे करायचं ते करा. पण सगळं तुमचं पोट भरल्यावर पूर्ण घरात अन्न उरलेलं असताना कमीत कमी थोडं ते तरी ज्या भुकेला आहे त्याच्यापर्यंत पोचवा. एवढं जर काम आहे, हा विचार हळूहळू जर पेनिट्रेट झाला आणि होतोय आणि तुमच्यासारख्या कामामुळे होतोय, खूप लोक भेटतात हे काम करणारे, त्यातून हळूहळू एक दिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. मी माझ्यापुरतं ठरवलं आहे, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं टार्गेट ठरवलं आहे की मी सगळ्यात जास्त प्रायोरिटी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला देईन. सगळी ताकद लावेन आणि कमीत कमी, माझी ताकद पूर्ण जास्त मोठी नाही आहे, पण कमीत कमी माझ्या जीवनामध्ये विदर्भातला भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही एवढं काम करण्याचा प्रयत्न करेन. मला असं वाटतं की कठीण काम आहे पण असंभव नाही आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील ते हाचे. आणि याला शॉर्टकट नाही आहे. शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि जे लोक, आमच्याकडे दत्तोपंत ठिंगडी नावाचे मोठे विचारक होते, ते नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन,
अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. आणि म्हणून हे थँकलेस जॉब आहे, पण आनंद देणारा आहे. आणि त्यामुळे हा 100 वर्षाचा काम आहे, पिढ्यानपिढ्याचं काम आहे. हे करोडो नाम झाले तरी पण प्रश्न सुटणं कठीण आहे, इतकं मोठं काम आहे. आणि म्हणून समस्या मोठी आहे. पण नेहमी एक गोष्ट मी लक्षात ठेवतो की देअर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देअर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. आपण कमीत कमी प्रॉब्लेम तर राहणार नाही समाजाकरता, आणि जर शक्य असेल तर प्रॉब्लेमचं रूपांतर आपण संधींमध्ये करू आणि त्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. अशी प्रेरणा आपण समाज मनामध्ये पेनिट्रेट करण्यामध्ये यशस्वी झालो तर आपण या समस्येला अजून लवकर सोडवू शकू. तुमच्या या 10 वर्षाच्या गौरवशाली इतिहासाचं कार्य तर चांगलंच आहे. नानांना आणि मकरंदला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. नामला मदत करणाऱ्या सगळ्या संघटनांचं, व्यक्तींचं अभिनंदन, कारण त्यांच्या मदतीशिवाय तुम्ही करू शकले नसते. पण आता हे जे 10 वर्षाचं काम आहे, हे अशा 10,000 संस्थांना असंच काम करण्याची प्रेरणा आपल्या या कार्यातून निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.